निर्बुद्धच बोलायला पाहिजे, कारण अशी माणसं निर्बुद्धच्या शिवाय मला दुसरा शब्द सुचत नाही. माझं काय म्हणणं आहे की कोणी कोणाला काय मानायचा याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी कोणाला देव मानत असेल हो तो तुझा आणि त्याचा प्रश्न आहे, मी नाही त्याच्यामध्ये येऊ शकत, येऊ इच्छितच नाहीये. पण जर कोणी मोदींना देव मानत असतील माना, माझं काही म्हणणं नाही, पण तुम्ही त्यांची तुलना आमच्या दैवताबद्दल करू नका. हे आमचं दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे, आणि जे कोणी कोणाची तुलना आमच्या महाराजांबरोबर करतात ती माणसं निर्बुद्ध आहेत, निर्बुद्ध आहेत. काय एक तरी मला साम्य दाखवा. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या आज्ञापत्रात लिहिलेलं होतं की याद राखा, आपल्या सगळ्या सरदारांना वगैरे लिहिलं होतं, मावळ्यानं सुद्धा सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लागला तर याद राख. आणि माझा शेतकरी आत्महत्या करतोय, महाराष्ट्रामध्ये आत्महत्या वाढतायत, त्याला आपत्ती काळामध्ये मदत मिळत नाहीये, पीक विमा योजना ती मिळत नाहीये, संकटामध्ये धावून येईल असं काही होत नाहीये, जनधन योजनेचं काही जनगणमनच झालेलं आहे, काही त्याच्यात काय मिळतच नाहीये. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणी असेल, मग तो रांजाचा पाटील असेल, आणखीन कोणी असेल, ज्यांनी महिलांची विटंबना केली त्याला कठोर शासन, त्याचे हातपाय तोडून त्यांनी शासन केलेलं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणून आम्ही म्हणतो ती शिवशाही. आणि ज्यांच्याबरोबर तुम्ही तुलना करतायत, मणिपूरमध्ये अजूनही जात नाही, 2 महिलांची विटंबना झाली, काय काय केलं ते अंगावरती काटा येतो, ते म्हणजे बघत पण नाही, बघितलं पण नाही आणि ऐकवत पण नाही. पण एवढं होऊन सुद्धा जी व्यक्ती त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही, तिकडे जायला तयार नाही, ती महाराजांच्या बरोबरची होऊ शकते. आणि मग मी म्हणतो ते पुन्हा सांगतो की जे कोणी कोणाची तुलना महाराजांबरोबर बोलत असतील ते कोणी असले तरी निर्बुद्ध आहेत, बिंडोक आहेत, बिंडोक आहेत, कोणी असतील ते. हा कोणता न्याय आहे? आणि आता एकूण जे काय राजकारण चाललंय, मी तुम्हाला एवढ्यासाठी भेटही काय घेतोय की जागे राहा आता जरा. हा सगळा जादूचा प्रयोग, जादूगार येतील, जादूगार टोपी तुम्हाला घालतील, कबूतर उडवून टाकतील आणि पुन्हा दिल्लीत बसल्यानंतर लाथा आम्हाला. मी नाशिकच्या सभेमध्ये जे बोललो, आज आपण काँग्रेस सोबत गेलो, आहेत ना काँग्रेसचे सोबत आहेत, माझे राष्ट्रवादीचे आहेत, अगदी शेका पक्षाचे सुद्धा जयंतराव, तर आमचे कौटुंबिक संबंध आहेत. पण रायगडकरांना मी एक खास जरा वेगळ्या पद्धतीने धन्यवाद देतोय. गीतेसाहेब गेल्या वेळेला आपल्याला दुर्दैवाने पराभव झाला, तरी का धन्यवाद देतोय? कारण त्यावेळेला सुद्धा रायगड मोदी लाटेत वाहून नव्हता गेला, विरोधात मतदान केलं होतं. आता रायगडमधनं जो निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला, पण माझा रायगड तसाच आहे. आणि आता उलट रायगडकर खुश झालेत, कारण त्यांना जे पटलं नव्हतं ते त्यांनी तेव्हा दाखवलं होतं. आता तर आपण हुकुमशाहीच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत, नुसतं मोदींच्या विरोधात नाही, मी व्यक्तीच्या विरोधात नाही, आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत. आणि रायगडमध्ये मला नाही वाटत जास्त काही प्रचार करण्याची गरज आहे, कारण गेल्या वेळेला एवढं करून सुद्धा रायगड ताठ मानेनी मोदी विरोधात त्यांनी मतदान केलं होतं. यावेळेला तर प्रचंड लाटेच्या पलीकडे सुनामीसारखं मतदान होणार आहे रायगडमध्ये, मोदींच्या विरोधात, हुकुमशाहीच्या विरोधात. बरं, एक गोष्ट अशी आहे